बेकायदा वाळू तस्करांनी पोखरलंय चंद्रभागेचं नदीपात्र। यानंतर देखील पोलीस यंत्रणा मूग गिळून गप्प आहे। अगदी या चंद्रभागेच्या नदीपात्रामध्ये वाळू तस्करी करण्यासाठी अहोरात्र मोठी जंगी जत्रा भरल्याचं चित्र पाहायला मिळतं। या वाळू तस्करांना नेमकं अभय कोणाचं, असा प्रश्न मात्र आता यानंतर उपस्थित होतोय। पंढरपूर तालुक्यातून वाहणाऱ्या चंद्रभागा नदीपात्रामध्ये वाळू तस्करांची अहोरात्र जत्रा भरत आहे। वाळू तस्करांनी महसूल आणि पोलीस यंत्रणेच्या नाकावर टिच्चून थेट नदीपात्रातून वाळू उत्खनन करून ट्रक, टिप्पर व ट्रॅक्टरने तसेच गाढवावरून वाळूची चोरटी वाहतूक सुरू केली आहे। मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून वाळू तस्करीचा हा गोरखधंदा अव्याहतपणे सुरू असल्याने चंद्रभागा नदीपात्र सध्या अनेक भागात पोखरले आहे। त्यामुळे भविष्यात पावसाळ्यात याचे दुष्परिणाम नदीकाठच्या गावांना भोगावे लागणार आहेत। महसूल व पोलिसांची यंत्रणा कुठेही तालुक्यात वाळू तस्करीबाबत अजिबात गंभीर नाही। मुळात वाळू तस्करी रोखण्याचे काम महसूलसह खनिकर्म विभागाकडे असते। मात्र काही भागात घाटाचे लिलाव केल्यानंतर सदर घाटातून करारनाम्यातील अटी शर्ती डावलून चालणाऱ्या वाळू तस्करीमध्ये महसूलच्याच काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी हप्ता संस्कृती विकसित केली आहे। त्यामुळे महसूलची अघोषित NOC वाळू तस्करीसाठी मिळताच त्या भागातील पोलीस यंत्रणेलाही मॅनेज करण्याचे प्रकार घडले। इतकेच काय तर खनिकर्म विभागाच्या भरारी पथकातील कर्मचाऱ्यांपर्यंत सेटिंग लावण्याचे प्रकार तस्करांनी केले। RTOच्या पथकांनाही प्रसाद देण्याचे मासिक सूत्र ठरवले। एकंदरीत वाळू तस्करीचा हा गोरखधंदा अगदी यंत्रणांच्या छुप्या पाठबळातून चालतो आहे। त्यातच आता पंढरपूर तालुक्यातून वाहणाऱ्या चंद्रभागा नदीपात्रात वाळू तस्करांची जत्रा भरत आहे। दररोज वाळू तस्करांची जत्रा इसबावी, जॅकवेल, शिरढोण, गुरसाळे, मुंडेवाडी या भागातील वाळू तस्करीत सक्रिय झालेला एक व्यक्ती सध्या बऱ्याच चर्चेत आहे। पोलीस दलात सिंगम अधिकारी म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते त्याच अधिकाऱ्याचे हा वाळू तस्कर सर्वत्र नाव सांगत असल्याचे या भागातील काही नागरिकांनी सांगितले। आपल्या त्या अधिकाऱ्याची थेट संबंध असल्याचे सांगून लोकांची मुजोरी करण्याचा प्रकारही त्यांनी चालवल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे विनाकारण एखाद्या चांगल्या पोलीस अधिकाऱ्याची बदनामी अशा प्रकारचे तस्कर करत असतील तर त्यावर प्रतिबंध लावणे गरजेचे आहे।